पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातल्या मतदानानंतर वातावरण तापलेलं असतानाच आता राजकीय आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत, दावे प्रतिदावे केल्या जात आहेत आणि त्यामुळे आता 152 पैकी 110 जागा आम्ही जिंकू असा विश्वास भाजपच्या अमित शहांनी व्यक्त केलेला आहे। ममता दीदींनीही वाढलेलं मतदान हे तृणमूलचं असल्याचं सांगितलं आणि तिकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका विधानामुळे नवीन राजकीय चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे। ममता बॅनर्जी सरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ भाजपनं थेट स्वतःच्या विजयाची कबुली असा काढलेला आहे। नेमकं काय घडलंय पाहूयात। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर नेत्यांनी मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलंय। याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केलाय। या व्हिडिओमध्ये त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। भाई और बहनों, अगर ममता जी ने साफ सुथरी सरकार चलाई होती, अगर ममता जी ने बंगाल को पोलराइज नहीं किया होता तो बीजेपी के लिए रास्ता नहीं खुलता। भाई और बहनों, कांग्रेस पार्टी बीजेपी से लड़ती है और बीजेपी जानती है कि कांग्रेस पार्टी ही बीजेपी को रोक सकती है। कांग्रेस पार्टी का पूरा समर्थन कीजिए, कांग्रेस पार्टी को वोट दीजिए और कांग्रेस पार्टी की सरकार बंगाल में बनाइए। याच विधानावरून राजकीय वादाला तोंड फुटलाय। भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याचा अर्थ भाजपाच्या विजयाची भविष्यवाणी असा लावलाय। दरम्यान आपल्या संदेशात राहुल गांधी यांनी काँग्रेसलाच भाजपला रोखू शकणारी एकमेव ताकद असल्याचंही सांगितलंय। त्यांनी जनतेला काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन करत न्याय, सन्मान आणि प्रगतीचं सरकार देण्याचं आश्वासन दिलंय। आता प्रश्न असा, राहुल गांधी यांची ही टीका केवळ ममता बॅनर्जी यांच्यावर राजकीय हल्ला आहे की नकळत भाजपच्या वाढत्या प्रभावाची कबुली? पश्चिम बंगालमधील मतदार या राजकीय समीकरणांना काय उत्तर देतात हे निकालात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।